आपण पाहतोय की आज आपण आलो ज्या ठिकाणी आज मनोज जरांगे यांचं जे उपोषण सुरू आहे, आज 4था दिवस आहे। आज खरं तर आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची आता जे आज तब्येत यांच्या मार्फत चेक करण्यात आली, पण आज डॉक्टरांचं पथक आलं होतं। पण असं असताना देखील आपण पाहतोय की आज तत्काळ निर्वाणीचा इशारा दिला, त्याच्यामुळे आज या ठिकाणी सरकार कुठेतरी पेचात आल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे। आणि असं असताना आज आपण या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे, त्या उपोषण स्थळावरून महासागरच्या प्रेक्षकांना आम्ही एकच दाखवू शकतोय की एका साईडला उपोषण चिरडण्यासाठी प्रयत्न केले जातात, तर दुसऱ्या साईडला एक भल्ला मोठा स्टेज या ठिकाणी तयार होतोय, पेंडॉल तयार होतोय। त्या पेंडॉल मध्ये या ठिकाणी जे आलेले आंदोलक आहेत त्यांना थांबण्यासाठी पाऊस पाण्याचे दिवस असताना या वेळेला एका साईडला सरकार कुठेतरी त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करते, थांबवण्याचा प्रयत्न करते। सरकार पेचत आल्यानंतर देखील आपण पाहतोय की या ठिकाणी आज जवळपास हजारो आज आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत। आज आपण आहोत उपोषण स्थळावरती आणि असं असताना आज आपण पाहतो की मनोज जरांगे यांची जी तब्येत आहे ती आज 4था दिवस आहे, कुठेतरी ढासळल्याचं चिन्ह या ठिकाणी निर्माण झालं आहे। डॉक्टरांचं पथक देखील आलं होतं, पण एका ठिकाणी गुणरत्न सदावर्ती आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी दिसत आहे। कॅमेरामॅन भुसारेसह स्वप्नील दुधारे, महासागर मुंबई।